नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे. इस्रायल आणि जर्मन व जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. 3x14 फुटाची ही बाग, 3x14 फुटाची ही बाग 20 वर्ष झालं. लोक म्हणायची गर्दी होईल, अमुक होईल, एकमेकात घुसतील, फळं लागणार नाहीत, अनेक प्रकारच्या शंका घेतल्या होत्या. 3x14 फुटाच्या लागवडी ह्या पहिल्यांदा इथं आपण केल्या, मुक्काम पोस्ट चिंचवड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे. आणि आता बाग पूर्ण खाली झालेली आहे. याच्यानंतर काय करायचं आहे? बरेच शेतकरी मित्र मला विचारत आहेत की सर आता काय करायचं. तर आत्ता मित्रांनो, ज्या तुम्हाला अडचण करतील, ज्या फांद्यांची गर्दी झाली तेवढ्याच फांद्या कट करा. याच्यात वाळलेली, वाकलेली, वाढलेली फांदी जी आहे तिची कटिंग करा. आणि कटिंग केल्यानंतर तुम्ही आता लगेच खताच्या मात्रा टाका. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच पॅक्लोबिट्रोजाल कल्टार टाकायचा आहे. हे बघा, कल्टार टाकत असताना दोन प्रकारे आपण टाकू शकतो. एक तर इथं तुम्ही राऊंड करू शकता. हा पूर्ण 2x2 फुटाचा एक घ्या. वयानुसार आहे ते. समजा 3 वर्षे झाडाचं ते 1 फुटाचा राऊंडमध्ये कवर होईल. आणि 5 वर्षाच्या पुढं असेल तर 2 फुटाचा राऊंड करा, गोल राऊंड. आणि राऊंड 6 इंच खोदून घ्या पूर्ण. आणि त्यामध्ये तुम्ही कल्टार वापरू शकता. आता ही जी झाडं आहेत, ही आहेत 20 वर्षाची झाडं. त्याच्या आपण हार्ड कटिंग केली होती, त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला जबरदस्त उत्पादन. आता मधीच्या फांद्या पण बघा, हे बघा विरळ केलेल्या फांद्या आहेत. ह्या मधीच्या फांद्या आपण काढलेल्या आहेत. ह्या बघा, मधीच्या ज्या आपल्याला अडचण करतील त्या सगळ्या फांद्या आपण रिमूव्ह केलेल्या आहेत. हे बघा, अगदी व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. तरी पण थोड्याफार इकडे तिकडे राहिलेल्या आहेत. तर वाळलेल्या म्हणजे अशा वाळ्या काड्या ज्या वाळलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत. ह्या बघा, इथं पण रिमूव्ह केलेले आहेत. असं चांगलं स्वच्छ व्यवस्थित आपल्याला हे झाड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कल्टार पॅक्लोबिट्रोजाल. किती वर्षाचं झाड आहे हे? 20 वर्षाचं. 20 वर्षाच्या झाडाला किती टाकणार? 20 ml. 20 ml कसं टाकणार? तर 20 ml 20 लिटर पाण्यात आपण टाकू शकतो, किंवा 10 लिटर पाण्यात त्याला घेऊन तुम्ही मिक्स करून झाडाच्या गोल बुंद्याजवळ देऊ शकता. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत, इथे खड्डा घ्यायचा आहे बुंद्याजवळ, तिथे खड्डा घ्यायचा, म्हणजे 4 बाजूनी 4 खड्डे घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला कल्टार हे वापरायचं आहे. पॅक्लोबिट्रोजाल काय आहे हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न. पॅक्लोबिट्रोजाल म्हणजे एक प्रकारचं संजीवक आहे, ग्रोथ रेग्युलेटर आहे. म्हणजे आपला नवीन पालवी थांबवते आणि त्याच्याऐवजी आपल्याला लवकरात लवकर मोहर येतो. केशरमध्ये मोहर जर तुम्ही बघितला तर हा जर मोहर लेट आला तर आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात पिकायला तुम्हाला केशर जातो. त्याला जर तुम्हाला अर्ली एप्रिलच्या सुरुवातीला आणायचं आहे तर तुम्हाला पॅक्लोबिट्रोजाल म्हणजे कल्टार हे वापरावंच लागेल. पॅक्लोबिट्रोजालसाठी तुम्ही काय करू शकता? आता सध्या बाजारात खूप उत्पादनं आहेत, चायनाची उत्पादनं आहेत. तर ती ISI मार्क आहेत, अशीच उत्पादने वापरा, जेणेकरून तुमच्या झाडांना जास्त बॅग बसणार नाही. कल्टार वापरत असताना तुम्हाला खताच्या मात्रा पण तुमच्या माती परीक्षण, पाणी परीक्षण रिपोर्टनुसार तुम्हाला वापरावे लागतील. आणि नंतर तुम्हाला पूर्ण नियोजन करावं लागेल. यासाठी आपल्याकडे आपण प्रशिक्षण ठेवतोय. उद्या 24 तारीख आहे. 24/5/2026 रोजी आपल्या इथं प्रशिक्षण आहे. त्या प्रशिक्षणात आपण डिटेल्स माहिती देतो. आणि ज्यांना कल्टार पाहिजे असेल, आपण शेतकऱ्यांसाठी कल्टारसुद्धा मागवतो. ज्यांना पाहिजे असेल त्यांना, ज्यांना नको असेल त्यांना बाजारात उपलब्ध होतंच, काहीच प्रॉब्लेम नाही, कुठूनही घेऊ शकता. पण पॅक्लोबिट्रोजाल तुम्हाला 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान वापरावं लागेल. ते कशावर वापरावं लागेल? तर स्थानिक परिस्थितीवर अवलंबून. काही ठिकाणी 3,500 मिलीमीटर पाऊस जर पडत असेल, एकतर अगोदर वापरावं लागेल, किंवा पाऊस कमी झाल्यावर वापरावं लागेल. तुम्ही जर 15 जुलै 15 ऑगस्टच्या दरम्यान जर तुफान पाऊस चालू असेल आणि तुम्ही वापरण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचं कल्टार वाहून जाईल आणि पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित छाटणी करणे गरजेची गोष्ट आहे.
तुम्ही बोर्डो पेस्ट करणे जी गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही खताच्या मात्रा व्यवस्थित द्यायच्या आहेत. त्याचबरोबर पॅक्लोबिट्रोझॉलच्या मात्रा पण तुमच्या झाडाच्या वयानुसार केनोपीनुसार ह्या द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट येतील दरवर्षीचे ते अफलातून रिझल्ट येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर आहे 70 66 85 69 24. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.